रोज एक हा पौष्टिक लाडू खा आणि आरोग्यदायी व्हा. खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असा घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट होणारा हा पोह्याचा लाडू. चला, पोहे खाऊन खाऊन कंटाळा आला ना, तर हा खुसखुशीत असा लाडू करूया. 1 वाटी पोहे मी इथं घेतलेले आहेत. ते पोहे आपल्या कांद्या पोह्याचे पोहे म्हणजे जाड पोहे आहेत. तर 1 वाटी पोहे घ्यायचे आणि कढईमध्ये असं लालसर होईतोपर्यंत म्हणजे हाताने चुरा होईतोपर्यंत असे भाजून घ्यायचे. 2 मिनटात भाजून होतात. तर त्यानंतर 1 वाटीभर शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणेसुद्धा साल सुटे तोपर्यंत लालसर होईतोपर्यंत भाजून घ्यायचे. हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं. फार पसारा होत नाही आणि खायलाही पौष्टिक असे मस्त लाडू होतात. इथं मी 1 वाटी पोह्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे माप जे आहे ना ते परफेक्ट ठेवा म्हणजे लाडू चवदार आणि मस्त होतील. अर्धी वाटी खिसलेलं खोबरं म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे होतं एवढं हे खिसलेलं खोबरं. ते सुद्धा कढईमध्ये लालसर होईतोपर्यंत भाजून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य आपण काढून घेऊयात. आता 2 चमचे तीळ. तीळसुद्धा आरोग्याला किती चांगले आहेत ना हे तुम्हाला माहिती आहे. तर 2 चमचे तीळ घ्यायचे आणि 2 चमचे खसखस घ्यायची. हे सगळं साहित्य आपण लालसर होईतोपर्यंत भाजून घेतो. मंद आचेवरती भाजायचं म्हणजे त्याचा वास छान येतो. तर हे पण आता काढून घेऊयात. त्यानंतर तुमच्याकडं जे असतील ना ते सगळे ड्रायफ्रूट्स 1 मूठभर किंवा अर्धी वाटी होतील एवढे घ्यायचे. हे भाजून घ्यायचे. आता त्यानंतर 1 चमचाभर तूप घ्यायचं. 1 चमचा तुपामध्येच पौष्टिक मस्त असे हे लाडू तयार होतात. तर आता हे तूप तापलेल्या कढईमध्ये विरघळल्यानंतर अगदी मूठभर खाण्याचा डिंक जो असतो ना आपला तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता या डिंकाच्या मस्त अशा लाह्या फुटतात. 1 चमचाभर तेलामध्ये अर्धी वाटी डिंक मस्त असा फुलून येतो. तळामध्ये थोडंसं तूप राहतं पण ते पण आपण सगळं वापरणार आहोत. तर हे बघा आता हे सगळं साहित्य जे आहे ना ते थोडं थोडं करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा पोहे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात. बारीक म्हणजे ते साधारण रवाळ होतं पण रवाळच व्हावं म्हणजे आपले लाडू कुरकुरीत होतात. तर हे पोह्याचे लाडू आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूयात. हे सगळं वेगळं वेगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर हे सगळं एकजीव करायचं. आता हा डिंक जो आहे तो डिंकसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आणि आता हे सगळं हाताने कालवून घ्यायचं आणि याच्यामध्ये जेवढे पोहे तेवढा गूळ म्हणजे 1 वाटी पोहे असतील ना तर 1 वाटी गूळ घालायचा आणि हे खिसलेलं खोबरं हातानेच चुरून घालायचं. ते काही मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा आता हा गूळ घालून घेतला. आता गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा हाताने एकजीव करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटासाच फक्त राऊंड फिरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता की हे मिश्रण सगळं एकत्र झालं आहे. सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यामुळं अगदी महिनाभर म्हटलं तरी हे लाडू टिकतात. पौष्टिकही आहेत आणि रोज सकाळी जर का हा लाडू खाल्ला ना तर तुम्हाला मुलांच्या आरोग्याची काळजी करायचंच कारण नाही. हे बघा आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. हाताने चुरलं की नाही की लाडू वळला जातो आहे म्हणजे आपलं हे मिश्रण छान तयार झालं आहे. आता एक एक करून मस्त असे लाडू वळून घ्यायचे. झटपट होतात आणि तेच ते पोहे खाऊन उपीट खाऊन कंटाळा आला असेल किंवा नाश्त्याला वेगळं काहीतरी म्हणून हवं असेल ना तर हे लाडू एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला, शेअर करायला आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी जर असेल ना तर डिंक हा पौष्टिक मानला गेला आहे म्हणून थोडासा डिंकसुद्धा आपण याच्यामध्ये वापरलेला आहे. शेंगदाण्यामुळं मस्त असे लाडू वळले जातात आणि पोह्याची चव शेंगदाण्याची चव खूप छान येते. चला आवडले ना पटकन एक कमेंट करा आणि नक्की करून बघा. 1 महिना तर आरामात टिकतात हो पण ठेवले तर पटकन खाल्ले ना तर असे झटकीपट संपून जातात. आमच्या इकडं तर सगळ्यांना आवडतात. तुम्हालाही आवडले का आणि रेसिपी कशी वाटली हे सांगायला अजिबात विसरू नका. आपल्या आरोग्याची काळजी आपणच ती पण पौष्टिक पद्धतीने घ्यायची. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार.